36 दिवसाचं आंदोलन, एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा आणि त्यानंतर मोदी सरकारचा पहिला मोठा निर्णय. पण देशाच्या शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी नेमकी प्रल्हाद जोशी यांच्याकडेच का देण्यात आली? एवढे वरिष्ठ मंत्री असताना भाजपाने त्यांच्याकडेच विश्वास का दाखवला? आणि हा फक्त तात्पुरता निर्णय आहे की मोठा राजकीय रणनीतीचा भाग? चला सविस्तर समजून घेऊया. 6 जून पासून सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने अखेर मोठं यश मिळालं. सततच्या आंदोलनानंतर आणि वाढत्या राजकीय दबावानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर देशाच्या शिक्षण मंत्रालयाची धुरा कोण सांभाळणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. अनेक नावाची चर्चा सुरू होती. काहींच्या मते शिक्षण खात्याचा अनुभव असलेल्या नेत्याला ही जबाबदारी दिली जाईल, तर काहींना वाटत होतं की भाजप लगेच कायमस्वरूपी शिक्षण मंत्री जाहीर करणार नाही. आणि नेमकं तेच घडलं. राष्ट्रपती भवनाकडून रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. पण प्रश्न असा आहे की प्रल्हाद जोशीच का? याचं पहिलं कारण म्हणजे विश्वास. राजकारणात प्रत्येक नेत्याकडे काही ना काही मंत्रालय असते, पण जेव्हा एखादं मंत्रालय अचानक रिकामं होतं आणि परिस्थिती संवेदनशील असते, तेव्हा सरकार अशा व्यक्तीची निवड करते ज्यावर पूर्ण विश्वास ठेवता येतो. प्रल्हाद जोशी हे सध्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि नवीकरण ऊर्जा यासारखी महत्वाची मंत्रालय सांभाळत आहे. म्हणजे ते आधीच मोदी सरकारच्या कोर टीम मधील मंत्री आहे. दुसरं कारण म्हणजे त्यांचा प्रशासकीय अनुभव. 2004 पासून ते सलग 5 वेळा लोकसभा निवडून आले आहेत. संसदीय कामकाज मंत्री, कोळसा मंत्री, खाण मंत्री आणि अशा अनेक महत्वाच्या खात्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. मोठे मंत्रालय हाताळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. तिसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्यांची संघटनात्मक पार्श्वभूमी. प्रल्हाद जोशी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये त्यांनी काम केलं. कर्नाटक भाजपाचे प्रदेश अध्यक्ष राहिले. पक्ष संघटना आणि सरकार या दोन्ही स्तरावर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. भाजपामध्ये अशा नेत्यांना विशेष महत्त्व दिलं जातं, जे संघटना आणि सरकार या दोन्ही ठिकाणी विश्वासार्ह मानले जातात. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायला हवा. प्रल्हाद जोशी यांची शिक्षण मंत्री म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती झालेली नाही. त्यांच्याकडे फक्त अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. याचा अर्थ काय? समजा एखाद्या मोठ्या कंपनीचा सीईओ अचानक राजीनामा देतो, तर कंपनी लगेच नवीन सीईओ नेमत नाही. आधी काही दिवस वरिष्ठ संचालकाकडे जबाबदारी दिली जाते, जेणेकरून कंपनीचं काम थांबू नये. त्यानंतर सर्व पर्याय तपासून कायमस्वरूपी नियुक्ती केली जाते. शिक्षण मंत्रालयातही सध्या साधारण अशीच परिस्थिती आहे. कारण पुढील काही दिवसात संसदेत परीक्षा सुधारणा विधेयक, एनटीएतील बदल, पेपर फुटी रोखण्यासाठी नवीन कायदे अशा अनेक महत्वाच्या निर्णयावर चर्चा होणार आहे. म्हणून सरकारला सध्या अनुभवी आणि संसदीय कामकाजाची पूर्ण माहिती असलेला मंत्री हवा होता. याच ठिकाणी प्रल्हाद जोशी हे सरकारसाठी सुरक्षित पर्याय ठरतात. मात्र त्यांच्या समोर आव्हानही तितकंच मोठे आहे. विद्यार्थ्यांच्या सरकारवरील विश्वास परत मिळवणं, एनटीए मधील आवश्यक सुधारणा करणं, भविष्यात पेपरफुटी रोखण्यासाठी मजबूत व्यवस्था उभी करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संसदेत विरोधकांच्या कठोर प्रश्नांना उत्तर देणं, ही त्यांची खरी परीक्षा असेल. याशिवाय विरोधकाकडून आणखी एक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. प्रल्हाद जोशी यांनी कला शाखेतील पदवीचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यांनी याआधी शिक्षण मंत्रालय कधीही सांभाळलेलं नाही. जरी मंत्री होण्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आवश्यक नसली, तरीही शिक्षण मंत्रालयासारख्या संवेदनशील खात्याबाबत हा मुद्दा राजकीय चर्चेत नक्कीच येऊ शकतो. म्हणूनच प्रल्हाद जोशी यांची ही नियुक्ती केवळ एका मंत्र्याची बदली नाही, तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकारची पुढची रणनीती काय असेल याची पहिली झलक आहे. आता सर्वांचं लक्ष एका प्रश्नाकडे असेल. प्रल्हाद जोशी हे फक्त काही दिवसाचे प्रभारी शिक्षण मंत्री ठरणार की आपल्या कामगिरीच्या जोरावर कायमस्वरूपी शिक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळणार? याचं उत्तर पुढील काही आठवड्यात त्यांच्या निर्णयामधून आणि सरकारच्या पुढच्या राजकीय
हालचालीमधून स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं या सर्वाबद्दल मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपल्या मराठी पॉडकास्टला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.